हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू श्रीव्यास ब्लॉग. आज आपण बनवणार आहोत धपाटे, तेही न थापता. हे धपाटे प्रवासामध्ये 3 ते 4 दिवस आरामशीर टिकतात. त्यासाठी आपण एका वाटीच्या मेजरमेंटने 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहोत. पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे ज्वारीचे पीठ, त्याच चमच्याने 2 चमचे बेसन पीठ. इकडे आपण 7 ते 8 हिरवी मिरची, कलोंजी, तीळ, जिरे, हळद, तेल आणि चाट मसाला, कोथिंबीर आणि लसूण. तर आपण इथे याची पेस्ट बनवून घेऊया. कोथिंबीर, हिरवी मिरची आणि इकडे जिरे आणि ओवा वाटून घेणार आहोत. जिरे आणि ओव्याचं पावडर 1 चमचा, अर्धा चमचा हळद, कलोंजी थोडीशी हातावर चोळून मग घालायची. याचा फ्लेवर छानपैकी पिठामध्ये मिक्स होतो. 2 चमचे तीळ, वाटून घेतलेल्या हिरवी मिरचीचा ठेचा, हे सर्व जिन्नस एकत्र छानपैकी मिक्स करून घ्यायचे. 1 चमचा चाट मसाला. पीठ छान प्रकारे मळून घेतलं की सर्व मसाले यामध्ये छान प्रकारे मिक्स होतात. आपण ॲड करून घेतलेले. छान प्रकारे आपलं पीठ मळून तयार आहे. आपण झाकून 10 मिनिटासाठी साईडला ठेवणार आहोत भिजायला. आपलं पीठ छान प्रकारे भिजलं आहे 10 मिनिटानंतर. आता बनवूयात आपण याचे धपाटे. धपाटे बनवण्यासाठी आपण इथे बटर पेपर घेतला आहे. त्याला गोल कट करून घ्यायचं. पिठाचा गोळा घेऊन त्यावर थोडंसं तेल लावून अशा प्रकारे लाटून घ्यायचं. आपल्याला जास्तीत जास्त पातळ कसं लाटता येईल याचा प्रयत्न करायचा. असे धपाटे खायला खूप टेस्टी लागतात. इकडे पॅन छान गरम झाला आहे. त्यावरती ब्रशच्या सहाय्याने आपण तेल लावून घेणार आहोत. आता टाकून घ्यायचं लाटून घेतलेलं धपाटं. हा बटर पेपर ऑटोमॅटिक 5 ते 10 सेकंदात सुटतो. वरून ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचं. दोन्ही बाजूने छान प्रकारे खरपूस भाजून घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आपलं धपाटं छान तयार आहे. इकडे दुसरेही आपण त्याच प्रकारे लाटून घेतलं आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.